हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात? तर खूप दिवसांनी व्हिडिओ येतोय, तर तुम्ही सगळे खूप मजेत असाल अशी मी आशा करते। तर मी मेघा तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर आजचा व्हिडिओ हा खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ होता आणि बऱ्याच दिवसापासून चालू होतं की करायचंय, पण काय होतं की कुठलं तरी ओकेजन असल्याशिवाय ना घरातले सगळं दिवे बाहेर नाही येत। तर उद्या आहे दीप अमावस्या, अनायासे सगळे दिवे आपण उजळणारच होतो, म्हणून म्हटलं हा एक खूप लोकांनी विचारलेला व्हिडिओ की ताई तुझ्याकडचे देवाचं सामान दाखव किंवा तुझ्याकडे काय काय दिवे आहेत ते दाखव, समयांचं कलेक्शन दाखव। तर आज तुमच्यासोबत मी ते शेअर करणार आहे। माझ्याकडे असलेले पारंपरिक दिवे जे माझ्या आजीच्या काळापासून माझ्याकडे आहेत, म्हणजे आजीच्या लग्नात तिला दिलेला लांबण दिवा सुद्धा माझ्याकडे आहे। तर ते सगळं मी माझ्या आईकडनं घेऊन आले। म्हटलं तू नाही वापरत तर मी तरी वापरते, नाही तर तिची आठवण म्हणून तरी असू दे। तर असे सगळे वेगवेगळे पारंपरिक दिवे आहेत माझ्याकडे, सगळे मी खरे नवीन डिझाईनचे पण आहेत, समयांचं माझ्याकडे खूप छान कलेक्शन आहे। तर ते सगळं मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला सगळं पाहता येईल। तर चला, आणि थोडासा आवाज आज माझा थोडासा असा वेगळा येईल, कारण सर्दी झाली आहे, वातावरण एवढं थंड आणि सारखं पाऊस येतोय ना, आणि माझं भिजणं पण खूप होतंय ऑफिसला जाण्यामध्ये, बाजारात जाण्यामध्ये, मुलीला सोडण्यामध्ये, त्यामुळे तेवढं फक्त ॲडजस्ट करून घ्या। तर चला आपण जास्त टाइम न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिलं ना मी छोट्या दिव्यांपासनं मोठ्यापर्यंत दाखवते। पहिले छोटे छोटे जे माझ्याकडे दिवे आहेत, जे आपल्या सगळ्यांकडेच असतात, वेगळं काही नाही आहे, पण तरी सुद्धा तुम्हाला मी दाखवते। जे आहे ना माझ्याकडे ते सगळं मी आज तुम्हाला दाखवते। तर छोट्या दिव्यांपासून सुरुवात करूया, मग अगदी माझ्याकडे 2 फुटांच्या समया पण आहेत, तर त्या सुद्धा मी तुम्हाला दाखवेन। तर चला सुरुवात करूया। सगळ्यात पहिला ना माझ्याकडे आहे हा बघा, हा छोटा दिवा। हा सुद्धा पितळेचा आहे आणि हा मी नाही घेतलेला आहे, हा आईचा दिवा आहे, आईने दिलाय मला। छान वाटतंय ना? ह्याच्यामध्ये तुम्ही फुलवात लावू शकता किंवा उंबऱ्यामध्ये ठेवायचं असेल किंवा छोट्या एखाद्या पूजा असेल तर त्याच्यामध्येही तुम्ही लावू शकता। तर हा एक असा माझ्याकडे छोटा दिवा आहे। त्यानंतर आता खूप माहिती झाले की लोटस दिवे किंवा वेगवेगळे नावं आहेत, मला तर त्याच्या आधी काहीच माहीत नव्हतं। तर हा एक माझ्याकडे असा कमळ दिवा आहे, मला आतमध्येही असेल। तर हा एक लोटस दिवा आहे। लोटस दिवा, कमळ दिवा, काय माहिती त्यांना काय म्हणतात, कितीतरी दिव्यांची तुम्हाला नावं पण माहित नाही आहेत, पण आहेत माझ्याकडे। त्यानंतर हे बघा, हे सुद्धा एक असे छोटे दिवे आहेत। हे तर आपल्या सगळ्यांकडे असतात, ह्याच्यात काही विशेष नाही आहे, पण जे आता आहे सगळं कलेक्शन दाखवा म्हटलं म्हणून मी सगळंच दाखवते। तर हे असे छोट्या छोट्या पूजांमध्ये किंवा आपण उंबऱ्यामध्ये लावू शकतो, तुळशीत लावू शकतो असं। त्यानंतर हा आहे माझा रोजचा दिवा, हा मला दिवा खूप आवडतो, मस्त दिवा आहे, साधा सिंपल पण छान दिवा आहे। हा दिवा ना ज्या वेळेस मी इथे पहिल्यांदा माझ्या नवीन घरी असं नाही, पहिल्यांदा जे माझं स्वतःचं घर मी घेतलं होतं 2007 साली, त्यावेळेस जेव्हा मी तिथे राहायला आले होते त्यावेळेस मला माझ्या आईने हा देवाऱ्यात लावायला दिवा दिलेला, त्यामुळे हा मला इतका आवडतो ना। हा दिवा मी आता रोज वापरते, उंबऱ्यात लावते, छान वाटतो एकदम, साधा सिंपल, घासायला पण सोपा, काही त्याला डिझाईन नाही आहे, कारागीर नाही आहे, पटकन साफ होतो। त्यानंतर एक आहे हे बघा, हा असा लोटस दिवा, हा पण सुंदर दिसतो। हा ज्यावेळेस माझ्या बहिणीने 16 सोमवार केले होते त्याच्या उद्यापनाच्या वेळेस तिने हा दिला होता। प्रत्येक दिव्यांच्या मागे काही ना काहीतरी स्टोरी आहे जी मी तुमच्यासोबत शेअर करते, कारण वस्तू म्हटलं ना की त्याच्या मागे स्टोरी असते काय ना काहीतरी, त्यामुळे ती जशी जमली आहे, जशी आठवते तशी मी स्टोर करते, सॉरी तुमच्यासोबत शेअर करते। छान वाटतो हा सुद्धा दिवा, लावल्यावर खूपच मस्त वाटतं। त्यानंतर हा बघा, हा एक छोटा दिवा आहे, हा सुद्धा माझ्या आईने ज्यावेळेस अधिक मास असतो
तर अधिक मासाच्या वेळेस जेव्हा जावयाला ओवाळतात त्यावेळेस माझ्या आईने आमच्या तिन्ही बहिणींच्या मिस्टरांना हा दिवा दिला होता. खूप आवडतो मला हा दिवा. हा मी रोज तुळशीपाशी लावते. सुंदर आहे. फक्त याचा एक ड्रॉबॅक काय माहिती का, हे बघा, हे जे आहे ना ह्याच्यावर खूप काजळी जमते, कारण ह्याचं जे हे आहे हे मोठं आहे आणि हे लहान असल्यामुळे ना ह्याच्यावरती खूप काजळी जमते. पण ठीक आहे, तेवढं साफ करायचं. हा असा सुंदर एक छोटा असा दिवा आहे. त्यानंतर माझ्याकडे आहेत हे शंखचक्र दिवे. हे तुम्हाला मी कसं दाखवू. हे दिवे मी तुळशी बागेतनं घेतलेले. हे छान शंखचक्र दिवे छान दिसतात. हे पण आहे बघा, हे हा शंख आणि हा चक्र, त्याला असं खाली अशी बैठक आहे. एकंदर सुंदरच दिसतात. त्यानंतर आहे माझ्याकडे ही ब्युटी. तुम्हाला माहिती आहे का, ही खरं ही माझ्या मैत्रिणीने आणली होती ज्यावेळेस ती जेजुरीला गेलेली. त्या अशी पातळ आहे खूप, पण ठीक आहे, माझ्याकडे दिवटी नव्हती. काही नसल्यापेक्षा असलेली बरी. तर ही दिवटी आम्हाला जागरण गोंधळाला लागते. त्यानंतर ही जी दिव्यांची आवास आहे, दीप अमावस्या, त्यावेळेस या दिवटीचा मान असतो. हिला पूजायचं असतं. इथे ज्योत लावायची आणि ही प्रज्वलित करायची असते. तर ही गोष्ट एक कंपल्सरी आहे. तर ह्याला दिवटी म्हणतात. ही दिवटी आणि तर ही आहे दिवटी आणि त्याच्यामध्ये तेल घालायला ही बुदली, याला म्हणतात दिवटी बुदली. ही जोडी येते. तर ही जे काय म्हणतात त्याला, जी घाटावरची लोक आहेत ना त्यांना हे रिलेट करतील. माहित नाही मला इतर भागांमध्ये हे असतं की नाही, पण घाटावरच्या लोकांच्या घरामध्ये तुम्हाला ही दिवटी बुदली दिसणारच दिसणार. आणि ही ह्या दीप अमावस्येला हिचा सगळ्यात आधी मान असतो, मग बाकीच्या दिव्यांचा. त्यानंतर अजून एक आहे माझ्याकडे हा कापूर दिवा. हा कापूर दिवा आहे माझ्याकडे. हा असा 3 भागामध्ये येतो. हा खालचा दिवा, त्याच्यावरती हे असं ओम, स्वस्तिक आणि त्रिशूलची प्लेट आणि त्याच्यामध्ये तुम्ही कापूर घालू शकता किंवा पाणी ठेवून तुम्ही काय म्हणतात त्याला, अत्तराचे थेंब टाकू शकता. मी काय करायचंय, पाणी घालायचे आणि त्याच्यात कापूर घालायचे आणि थोडंसं अत्तराचे थेंब घालायचे. सुंदर सुगंध येतो घरामध्ये. हे बघ, हे असं मी ओकेजनली लावते, रोज नाही लावत. खूप साफ करायचा कंटाळा येतो. आणि माझ्याकडे रोजच्या देवघरातले माझ्याकडे चांदीचे दिवे आहेत. एक तुपाचा चांदीचा दिवा आणि तेलाचा चांदीचा दिवा. तो तर तुम्हाला मी नंतर पूजा झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेनच, कारण आता देव पण उजळायचे आहेत, त्यामुळे ते मी तुम्हाला नंतर दाखवेन. किंवा तुम्ही माझ्या पूजेमध्ये पाहिले पण असतील आधीच्या व्हिडिओमध्ये, तर ते काही एवढं दाखवण्यासारखे नाही आहे. तर हा असा कापूर दिवा आहे. त्यानंतर ही आहे माझ्याकडे साधी पण खूप रेखीव आणि खूप छान अशी पंचारती. त्याला खाली पण एवढी सुंदर डिझाईन आहे. ही पंचारती मला 16 सोमवारांचं व्रत केलं होतं आमच्या बिल्डिंगमध्ये एका जोडप्यांनी. तर त्यांच्या उद्यापनाच्या वेळेस त्यांनी आम्हाला हे असं दिलेलं. तुम्ही म्हणाल की ही काही प्रत्येक गोष्टीमध्ये स्टोरी सांगते, पण कसं आहे ना, जेव्हा आपण संसार करतो किंवा त्यावेळेस अशा प्रत्येक वस्तूच्या मागे ना काहीतरी स्टोरी असतेच असते. आणि नुसतं काय दाखवायचं त्याच्या, हे तर आपण दुकानात पण पाहतो ना, पण ज्यावेळेस स्वतःकडे असणाऱ्या वस्तूच्या मागे एखादी काही स्टोरी असेल ना, तर ते शेअर करायला खूप छान वाटतं आणि त्या आठवणी असतात आपल्या. तर ही पंचारती 16 सोमवारांचं व्रत केलं होतं, त्यांच्या उद्यापनाच्या वेळेस त्यांनी आम्हाला दिली होती. अशी साधी आहे पण खूप सुंदर आहे बघा, छान वाटतं एकदम.
एकदम असं देवांना ओवाळायला खूप सुंदर वाटतं. त्यानंतर सगळ्यात जे पारंपरिक दिवे आहेत ते तुम्हाला दाखवते. हे बघा, हा एक लामण दिवा आहे माझ्याकडे. हा माझ्या आईचा लामण दिवा आहे. ती वापरत नव्हती, तिने वरती ठेवला होता माळ्यावर. मी म्हटलं वापरत नाहीस तर दे मला, कारण माळ्यावर काय हे अशा गोष्टी म्हणजे नाही, ह्या ऐवज आहेत. ह्या माळ्यावर ठेवून किंवा असंच देऊन टाकून त्या विकून नाही बाबा, मी तर विचार पण नाही करू शकत. कारण अशा धाटणीचं किंवा अशा मेटल म्हणजे अशा धातूचं परत मिळणं शक्य नाही, कारण ते वेगळंच होतं. मी तुम्हाला दाखवेन त्याच्यातला पण फरक. हा माझ्या आईचा लामण दिवा आहे. ह्याला पितळी चेन पण आहे, पण आता ती घासायला मला कंटाळा आला होता. कुठे ती घासत बसा, फक्त दिवा लावायचा आहे, अडकवायला तसंही काही नाही आहे म्हणून. हा माझ्या आईचा लामण दिवा आहे. असा सुंदर दिसतो बघा, वरती त्याला मोर आहे. हे बघा, छानच वाटतो. आणि दुसरा आहे तो आहे, हा आहे माझ्या आजीचा लामण दिवा. हे बघा, ती सुंदर आहे. ह्याला पण असा मोर आहे. हे खूप, आता ह्याची पण मी तुम्हाला एक स्टोरी सांगते. ह्याची स्टोरी काय सांगू का, आम्ही आधी चाळीत राहायचो. तर चाळीत परेलला राहायचो. तर तिकडे वरती देवारा अडकवलेला असायचा. तर त्या देवाऱ्यामध्ये नवरात्राला माझी आजी हा लामण दिवा लावायची वरती अडकवून, कारण तिथे एवढी जागा नव्हती. तर तिथेच एक कसं अडकवायला केलेलं आणि हा लामण दिवा लावायची. इतकं छान वाटायचं ना. तर हा लामण दिवा माझ्या आजीच्या लग्नातला आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, हा एक माझी आजीच होती 70-75 वर्षाची. आजीला जाऊनच आता माझे 20-22 वर्ष झाली. म्हणजे तिच्या लग्नातला, म्हणजे तुम्ही विचार करा की किती जुना आहे. आता त्यावेळेचं मेटल बघा आणि हे मेटल बघा, किती फरक आहे. त्यामुळे हा जो असा ठेवा आहे ना, हा जतन करायचा असतो, हा मोडायचा नसतो. त्यामुळे मी हे 2 दिवे, एक आजीची आठवण आणि हा तर माझ्या आईचा आहे, असं हे असे 2 दिवे मस्त वाटतात ना. हेच तर झालं माझं दिव्यांचं कलेक्शन. आता तुम्हाला दाखवते माझ्याकडे समयांचं कलेक्शन काय काय आहे. आणि त्या समया प्रत्येकाची नावं वेगवेगळी आहेत. तर छोट्यांपासून पहिली मी सुरुवात करते. सगळ्यात ह्या छोट्या समया, ह्यांना मी पिल्लू समया म्हणते. सुंदर आहेत बघा, छान दिसतात एकदम. खूप आवडल्या होत्या मला. तसं बघायला गेलं तर काय विशेष तेल वगैरे बसत नाही याच्यामध्ये, पण असं छोट्या पूजेमध्ये छान वाटतं एकदम. अशा ज्या मोठ्या समया असतात ना, त्यातल्याच हे अशा सिंपल समया आहेत बघा. पडायची भीती वाटते मला. हे कसं दाखवायचं असं समजतच नाही. पकडलं तर त्याच्यानंतर त्यापेक्षा थोड्या मोठ्या आहेत. दिव्यांमध्ये अजून एक दिवा तुम्हाला दाखवायचा राहिला, तो म्हणजे हा अष्टलक्ष्मी दिवा. हा तर मी हल्लीच घेतलाय. ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्येही तुम्ही पाहिलं असेल. ह्याच्यामध्ये असं हे वात लावायला आहे. तर हा आहे छान असा अष्टलक्ष्मी दिवा. सुंदर आहे बघा. ह्या छोट्या समया तुम्हाला दाखवल्या. त्यानंतर त्याच्यापेक्षा थोड्या मोठ्या आहेत माझ्याकडे. समयां मात्र काही स्टोरी नाही आहे. समया सगळ्या मी घेतलेल्या आहेत. कारण एक वेळ अशी होती माझ्याकडे एकही समई नव्हती आणि खूप वाईट वाटायचं प्रत्येक पूजेमध्ये, अरे आपल्याकडे समईच नाही आहे. पण आता असं झालंय ना की माझ्याकडे तब्बल 12 समया आहेत. कसं असतं ना, एखादी गोष्टी कधी कधी आपल्याकडे नसतात, पण दिवस तेच राहत नाहीत, दिवस पालटतात आणि काही नसतानाही आपल्याकडे सगळं काही येऊन जातं. फक्त इच्छा असली पाहिजे. ह्या आहेत माझ्याकडच्या मोर समया. हे बघा किती सुंदर दिसतंय बघा हा मोर. त्याला आतमध्ये हे असं आहे आणि खाली पण अशी सुंदर नक्षी आहे. मी तुम्हाला दाखवते. हे बघा छान नक्षी आहे याला खाली. त्याला म्हणतात मोर समया. तर ही मोर समयांची माझ्याकडे जोडी आहे. असं आहे ना.
ह्या उडुपी समया, ह्या पण तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिल्या असतील. ह्या आहेत उडुपी समया. हे बघा, ह्या असं आतमध्ये आणि खूप देखण्या दिसतात एकदम, आणि खूप तेल मावतं. त्याच्यामुळे असं काहीच तुम्हाला काय म्हणतात ना, काहीच असं टेन्शन नाही. काही बराच वेळ तुमच्या समया जळत असतात. तर यांना म्हणतात उडुपी समया. त्यानंतर आता माझ्याकडे आहेत ह्या केरला समया. ह्याही मी आधी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेले. या आहेत केरला समया. प्रत्येक भागातलं काही ना काहीतरी विशेष असतंच नाही का. हे बघा, यांचं वैशिष्ट्य काय माहितीये का, वातीला असं टोक नाहीये, डायरेक्ट अशीच लावायची. सुंदर दिसतात. ह्या मी हल्लीच घेतल्या भुलेश्वरवरून. आणि मोर समई, उडुपी समई, त्यानंतर काय म्हणतात त्याला, हो तेवढंच. मोर समई आणि उडुपी समई मी कुठून घेतली ना, त्या ताईंचा नंबर पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर ज्या कोणाला उडुपी समया किंवा मोर समई घ्यायची आहे ना, तुम्ही त्या ताईंकडे नक्की कॉन्टॅक्ट करा. विशेष मी ऑनलाईन जास्त घेत नाही. त्या ताई माझ्या अगदी जवळच राहतात. नारायणी पूजा आर्ट्स म्हणून त्यांचं आहे. तर त्या ताईंकडे त्यांचा नंबर मी तुम्हाला देते. तर तुम्ही त्यांच्याकडनं नक्की ऑर्डर करा, कारण खूप सुंदर आणि रिजनेबल रेटमध्ये देतात. आणि विशेष त्यांच्याकडे खूप छान क्वालिटी असते. कारण उडुपी आणि मोर समया मी त्यांच्याचकडनं घेतलेल्या आहेत. खूप सुंदर आहेत आणि त्या माझ्या जवळ राहतात. त्यामुळे मी पर्सनली जाते, वस्तू पाहते आणि मगच घेते. पण एक जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर त्यांच्याकडनं जर तुम्हाला उडुपी समया किंवा मोर समया किंवा अजून दुसऱ्याही, त्यांच्याकडे खूप सारं कलेक्शन आहे दिव्यांचं, तर तुम्ही घेऊ शकता डोळे झाकून. कारण त्यांच्याकडे एक नंबर क्वालिटी आहे. त्यांना आता मी अखंड दिवा सांगितलाय, एक 3-4 दिवसात तो सुद्धा येणार आहे. कारण मार्केटमध्ये अखंड दिवा मी पाहिलाय, पण तो मला एवढा आवडला नाही जेवढा त्यांच्याकडे छान क्वालिटी आहे. तर तो नंबर मी देईन. तर जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्यांच्याकडनं मागवू शकता. आता ह्या आहेत माझ्या घरातल्या सगळ्यात ह्या पहिल्या समया. जेव्हा माझ्याकडे समईच नव्हती आणि असं ठरवलं होतं समई घ्यायची, आपल्याकडे स्वतःची समई असली पाहिजे कोणत्याही पूजेला, कशाला कोणाकडनं मागायची. त्यावेळेस सगळ्यात पहिल्या मी कुठल्या समया घेतल्या असतील तर या. कारण त्यावेळेस माझं बजेट नव्हतं, त्यामुळे माझ्या बजेटमध्ये जी आली ती समई मी घेतली. हे बघा, खूप सुंदर आहे त्या, छान वाटतात, एकदम साध्या आणि मस्त. ह्या सुद्धा मी तुळशी बागेतनंच घेतल्या होत्या. अशा आता तुम्हाला मी दाखवते माझ्याकडे असलेले सगळ्यात मोठी समई. तर ती तुम्हाला इथे कशी दाखवतेच पाहते. ही तुम्हाला नंतर मी बॅक कॅमेराने पण व्यवस्थित दाखवते. त्याचा घेर बघा किती मोठा. अरे बापरे, ह्या बघा. आता मला काही दिवसांपूर्वी समजलं की याला महाभारत समई बोलतात. पण ही समई घेऊन मला 2 वर्ष झाली. मला याचं नावही माहीत नव्हतं की याला महाभारत समई म्हणतात. पण मनापासून खूप इच्छा होती की आपल्याकडे एक अशा 2 मोठ्या समया असल्या पाहिजेत. कारण ह्या सगळ्या वस्तू आहेत ना, ही एक काय म्हणतात ना, एक ठेवा असतो, लेगसी असते. माझ्याकडनं मला तर कोणी दिलं नाही, पण मी तर माझ्या मुलीला देऊ शकते ना. ती सुद्धा आमच्या नंतर बोलेल ना की माझ्या आईने इतकं छान कलेक्शन ठेवलं होतं. आणि माझी मुलगी सुद्धा अशा जुन्या वस्तू जपणारी आहे. त्यामुळे तिच्यासाठी हे सगळं मी घेते. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी वापरेन, त्याच्यानंतर माझी मुलगी वापरेल, याच एका भावनेने. कारण आपल्याला कोणी देणारं नव्हतं, पण आपल्या मुलीला तर आपण आहोत ना द्यायला. त्याच्यामुळे ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या छोट्या नाही आहेत ह्या, पण ह्या अशा गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजेत असं मला वाटतं. प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकतं. त्याच्यापेक्षा पण एक मोठी समई घ्यायची मला 5 फुटाची. आता बघू कधी योग येतोय. तर ह्या अशा माझ्याकडे 2 फुटाच्या 24 इंचाच्या या समया आहेत. खूप सुंदर आहेत आणि खूप वजनदार आहेत. तुम्हाला मी बॅक कॅमेराने पण दाखवते. 2 मिनिटं.
ह्या आहेत माझ्या 2 फुटाच्या मोठ्या समया. हे बघा, ह्यांचे हे मोर बघा. एकंदरच यांची धाटणी खूप सुंदर आहे. तर हे होतं माझ्याकडचं दिव्यांचं समयांचं कलेक्शन. तर तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि खूप दिवसापासून बरेच जण विचारत होते की हे सगळं कलेक्शन दाखव. तर व्हिडिओ थोडा लेट आला त्याबद्दल खूप सॉरी, कारण खूप मध्ये कामं होती आणि बऱ्याच गोष्टी होत्या, त्यामुळे नाही दाखवता आलं. तर उद्या दीपामावास्येच्या मुहूर्तावर ह्या सगळ्या समया दिवे सगळे उजळले होते, म्हणून म्हटलं सगळ्यात पहिलं तुमच्यासोबत शेअर करूया आणि नंतरच पुढचं काम करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हो, आता मात्र व्हिडिओ कंटिन्युअस येत राहतील, म्हणजे एक दिवस सोडून वगैरे असं. आता इतका गॅप राहणार नाही, कारण काही गोष्टी होत्या मॅनेज करायच्या, त्या सगळ्या झाल्या आहेत आता. तर आता व्हिडिओ मात्र व्यवस्थित होतील. आता आपले सणवार चालू होतील, त्यामुळे आता अगदी आनंदाचं वातावरण आहे. तर इथून पुढे सगळे व्हिडिओ व्यवस्थित येतील. तर आतापर्यंत जसं माझ्या चॅनलला तुम्ही सपोर्ट केला आहे, प्रेम केलं आहे, तसंच इथून पुढे सुद्धा तुमचा सपोर्ट राहू द्या, तुमची साथ राहू द्या. तर एकंदर हा व्हिडिओ असा साधासा व्हिडिओ होता. तर तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमची याच्यातली सगळ्यात फेवरेट दिवा कुठला होता किंवा फेवरेट समई कुठली होती हे सुद्धा मला सांगायला विसरू नका. म्हणजे मला पण आवडेल की नक्की माझ्या कलेक्शनमधनं सगळ्यात जास्त तुम्हाला काय आवडलं ते. तर हे मला नक्की सांगा. आणि त्या ताईंचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देते. जर तुम्हाला आता सणासुदीच्या काळामध्ये जर अशा समया पाहिजे असतील तर त्यांच्याकडे आहेत. आणि हो, ह्या ज्या समया आहेत ना, ज्या 2 फुटांच्या समया, या लिटरली मी आमच्या इथल्या लोकल भांड्याच्या दुकानातनं घेतल्या होत्या. त्यांनी डिस्प्लेला लावल्या होत्या आणि नजरच हटत नव्हती माझी. गेलो आणि घेतलं. गेल्या 2 वर्षापूर्वीच्या धनोत्रयोदशीला मी या समया घेतल्या होत्या. मिस्टरांनी 2 गोष्टी सांगितलेल्या, साडी घे म्हणून तुला, पैठणी. मी म्हटलं साडी काय करू, साडी नको म्हटलं, साडी मला समया घे. मग त्या साडीच्या किमतीतनं मी ह्या समया घेतल्या होत्या. कारण साडी काय एकदा नेसणार आणि नंतर 2-3 वेळा, जास्तीत जास्त आपण बायका कुठे नेसतो त्याच साड्या. त्यामुळे अशी एखादी वस्तू घरी कशी ही राहते लाईफ लॉंग. मग त्यावेळेचं हे माझ्या मिस्टरांकडनं मला आलेलं गिफ्ट आहे. या समयीची ही स्टोरी होती, ती जी मी तुम्हाला सांगितली नाही. तर ही स्टोरी होती. मिस्टर म्हणाले होते साडी घे धनोत्रयोदशीच्या दिवशी, दिवाळीच्या दिवशी. म्हटलं मला साडी नको, समया घे. तर ही त्यांच्याकडनं मला आलेली भेट आहे. तर एकंदर असा व्हिडिओ आहे. तर खूप बोलते मी, सगळ्या लाईक शेअर सबस्क्राईब करा बोलल्यानंतर पण विसरले होते ही स्टोरी सांगायला, म्हणून ही स्टोरी सांगितली. तर परत एकदा सांगते की जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, उत्साही राहा, निरोगी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप 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 खुश राहा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.